हा बहीण म्हणून जीव लावला आणि हिने चांगलीच परतफेड केली तर लय मोठा जीव लावलास ना. सारखं नट्टा पट्टा करून नुसतं गाव हिंडायला पाहिजे होतं तुला. ए तू जशी काही नट्टा पट्टा करायचीच नाही, गावभर हिंडायचीच की वळस पडल्यागत. ए तुझं काय ग, घरात कधी पाय टिकत होता का? गावभर बोंबलत फिरत होतीस की. अगं बाप पार डोक्यात वरवंटा घालायला आला होता तरी तू हुकत चूक केलं नाही, कधी ऐकलं नाहीस बापाचं. एवढी रगील होतीस. अगं आजी, तू पण आम्हाला एवढी शिकवती, तू पण उंदडायचीस की बाहेर गावात. थांब थांब, लय बोलती का, लय बोलती पुढे. हाय का आता? हा बघितलं का, अशीच आहे तुझी आजी. अगं तुझ्यामुळं पाटलांच्या घरात गेले आणि पार लंकेचे पार्वती झाले. या नवऱ्यानं कधी माझी हौस मौस केली नाही, सगळी जमीन जुमला इकून खाल्लं. अगं मी तरी कुठे सोन्यात लोळतीया, तुझ्यामुळे ह्या देशमुखांच्या घरात येऊन पडले मी. त्यांनी तो बाई तमाशाच्या त्या बायकांच्या नादानं सगळं घरदार जमीन जुमला सगळं ऐकलं. 100 एकर मधली 10 एकर उरली आहे फक्त. मुडदा बसवला ह्या देशमुखांच्या पितरांचा. अगं आहे ते झालं. आता कशाला पितरांना भडकावतीस ग तू? नरू मावशे, माझं पण चांगलं नाही, तुमचं पण बरं नाही. जर आपण ती जमीन विकली तर आपल्या दोन्ही घराचं भलं होईल. जरा दे ना सई. अरे ठीक आहे, देते सई, चल बोल. हा बघ आहे, मी म्हणलं होतं ना आपली नरू मावशी लय समजूतदार आहे. बाबू मी सई देते, पण माझी एक अट आहे. हा तुझी आई माझं जे दागिनं घेऊन पळाली ना, ते सगळं दागिनं मला परत दे, तरच मी सही करीन. अगं परत तर आनंदाचं नाव सोड, पण तुला दागिन्याचा वास बी मिळणार नाही. हे दागिनं जिनं लगीन केलं ना तिच्यासाठी होतं, मग माझं मी घेतलं. ए मग तर जा इसरून, माझा जीव गेला तर मी सही करणार नाही. आत्या, अवघ बसा की जरा व्हायचं ना, थोडा शांततेने विचार करा. हा मला सांगा, आपली परिस्थिती काही चांगली आहे का? ही जमीन विकली ना तर 4 पैसे मिळतील बाई, 4 कसे लाख रुपये मिळतील. मग आपली घाण पडलेली जमीन आहे ना, ती सोडवून आणू की आपण. बाई हितात त्यांना तुमची 90% लाकडं गेली मसनात, तिथे वाट बघताय ती तुमची. हा माझी ती के माई हाऊस आहे, यांचा विचार कुणी करायचा सांगा बरं आत्या. तुम्ही समजूतदार आहे, समजून घेऊ शकाल. हा देऊन टाका ना सही. अगं तुझं मड बसवलं, तुझं लागलं दार, तुला आली पटकी. मी काय अजून 100 वर्ष मरत नाही. आणि राहिली गोष्ट पैशांची, आणि तुम्हाला आहे ना करोडो रुपये दिले तरी कमीच आहे. तोपर्यंत माझं दागिनं मला मिळत नाहीत, तोपर्यंत मी सही करत नाही. हे दुकानावर नाही येत, मग कुठे गेले भाऊजी? हे कुठे गेलेत? कुठं जायला आधी यायला तर पाहिजे. म्हणजे हे दुकानावर आलेच नाहीत का? नाही मला नाही माहिती. भाऊजी बोला ठीक. म्हणजे माझं तुमच्या दुकानात लक्ष नव्हतं. खरं खरं सांगा. सांगतो की, तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. मग तुम्ही जाऊन गोपाळला सांगा, मग गोपाळ येऊन मला धरल, मग आणि गोपाळ बोलल, मग पोरं बोलत्याल. एक शिवी ठेवली नाही पोरांनी मला द्यायची, माहिती आहे का तुमच्या नादात? जिथं गावल तिथं बोलतात, काय बोलतात, गद्दार बोलतात, लय काय म्हणतात. अहो लय ऐकतोय मी पोरांचं, लालीच आहे तुमच्या नादात, माहिती आहे का? लय झालं आपलं बनी भावंडाचं प्रेम, लय वतू गेलं. मला लय सहन करायला लागतंय. आता इथनं पुढं फुल स्टॉप. मी तुम्हाला काय सांगणार नाही, तुम्ही मला काय विचारू नका. तुम्हाला कोपऱ्यापासून हात जोडल्यात मी, आता काय मला विचारू नका. मी काय तुम्हाला सांगत, बहीण मानताय ना मला? असं वागणार माझ्याशी? आधीच ह्यांच्या मागं केवढी संकट हात धुवून लागलेत, बघितलं ना? 1 मिनिट लाली रे, संकट नेमकी गोपाळच्या मागं लागल्यात का तुमच्या मागं लागल्यात? नाही, ह्याच्या आधी मला तुम्ही म्हणत होता संकट सगळी तुमच्या मागं लागले. विचारा, अजून प्रश्न विचारा. म्हणजे मदत मागायला आले तर मदत करायची सोडून, चूक झाली ना माझी, मदत मागितली तुमच्याकडं. राहू द्या, जाते मी. थांबा. लगेच असं टोकाला जायची गरज नाही. काय झालंय नेमकं? भाऊजी आत्ता कुठं आमचं बरं चाललं होतं, तर घरातनं गायब झालेत. काय कुठे गेलं गो? तर ते जर मला माहिती असतं तर तुम्हाला विचारायला इथं आले असते मी. दुकानावर पण नाही येते.
खरंच आले नाहीत का सकाळपासून? नाही म्हणजे दुकान बंदच आहे सकाळपासून. ते इकडं नाही आहेत, घरात नाही आहेत. ती डिम्पल पण घरात नाही आहे. एक मिनिट, डिम्पल कोण? ते ह्यांच्या नात्यात एक पोरगी आहे, ती आली आहे घरी. ती पण गायब आहे. काय प्रकार आहे? कुठं शोधायचं यांना? भाऊजी मी जाते. लालित आहे ते ते डिम्पल आहे, त्याचं लग्न झालंय का? नाही तिला सांगा ना, तुमचा एक भाऊ आहे, त्याचं लय मोठं असं चहाचं दुकान आहे, हा लय कमवतो, त्याची लय 1.5-2 कोटी रुपयाची लालित आहे. फोन. हा बोला झाल्याची. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? सकाळपासून गायब आहे. बरं घरातनं निघताना जातो बितो काय सांगायची पद्धत? दुकानावर आले, दुकान बंद आहे, तुम्ही नाही येत दुकानावर. दुकानावर येऊन गेलाय? अहो मी ते पुसेसावळीच्या बाजारात आलोय, दुकानाचं काय सामान घ्यायचं होतं. दुकान चालू केलं पण सामानच घ्यायचं राहिलं, ते घ्यायला आलोय आता. हा म्हणजे आधी नाही का सांगायचं मला? नाही सॉरी, चुकलं माझं. पण का हो तुमचा आवाज लय टेन्शन मध्ये वाटतोय, काय झालंय? हा ते डिम्पलची आजी आणि पप्पा आलेत घरी, तुम्हाला विचारत होते. मला अहो मी तर पुसेसावळीला आहे बाजारात, कसं येणार इकडनं तिकडं? आणि तसं पण खरं सांगू का, मी लय लहानपणी भेटलोय त्यांना, आता आठवत बी नसेल मला काय. तुम्ही एक काम करा ना, त्यांना घरी बसा म्हणावं, जेवा खावा आणि त्या डिंपलला घेऊन जावं परत. तिला घरात न्यायला ती घरात असली पाहिजे. गेली कुठंतरी पळून. ती आपल्याकडे आली, ती नरवाजीला भेटायला नाही. ती त्यांच्या घरात पण महिनाभरापूर्वीच पळून गेली. काय सांगताय? आपल्याला तर काही वेगळं सांगितलं होतं बाबा तिनं. हा ना, तिचं ना आपल्या घरात जास्त दिवस राहणं चांगलं नाही बरं का. नाही खरंय तुमचं, पण ऐका की मी काय म्हणतो, हे सगळं आत्ताच बोलायचं का तुम्हाला? बाजार आहे, मला घेऊ दे की सामान, लय सामान घ्यायचं अजून. हा हा ठीक आहे, या घरी. हा हा येतो तो, लवकर येतो घरी. बाय बाय बाय. अरे दे नाही बाबा वडापाव. ए नरे, मी तुला शेवटचं विचारते, सही देणार आहेस का नाही? ए नाही देणार, जा काय करायचं ते कर. जा. तांब चोरायला गेली आणि सोन्याची वाटी विसरून आली, अशी गत आहे तुझी.